मित्रांनो नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी डॉक्टर श्रीधर राघव आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. मी सध्या बीड बायपास जालना रोड इथं आहे. हा समोर दिसतोय माझा मोठा मुलगा श्रेयश आघाव. याला बाईक रायडिंगचं ट्रेनिंग मी आज देणार आहे. मंडळी, हा बाईकवर सध्या बसलेला आहे. हे आपण पाहत आहात एकलंच आहे. खाली माझी डिस्कवर गाडी आपल्याला दिसते 100 cc. हाँ दादा सुरू कर. हाँ, क्लच दाबायचा. पहिला गिअर टाकलाय आणि हळू क्लच अर्ध सोडायचं आहे आणि त्याने सुरू केलेली आहे. मंडळी, फक्त अर्धा क्लच सोडून गाडी आता सुरू झालेली आहे. मी देखील त्याच्या पाठीमागे बसलेलो आहे. जालना रोडला गाडी आमची सुरू आहे. ज्याला कुणाला गाडी येत नाही अशांसाठी हा व्हिडिओ बनवला गेला आहे. डिस्कवरचे सर्व गिअर पुढे असतात. हिरो होंडाचे सर्व गिअर पाठीमागे असतात. असे गाड्यामध्ये फरक आहे. अतिशय सॉफ्ट हा गाडी चालवतोय. पहिला गिअर टाकत असताना फक्त काळजी घ्यावी लागते. पहिला गिअर जेव्हा पडतो तेव्हा अर्धा क्लच कमी अधिक प्रमाणात सोडून नंतर गाडी धक्का झाल्यानंतर सुरू झाल्यानंतर चालायला लागल्यानंतर मग हळूहळू राहिलेला अर्धा क्लच सोडायचा आणि ॲक्सिलेटर मेंटेन ठेवायचं. आता सध्या आपण पाहतोय 40च्या स्पीडने तो गाडी चालवतोय. पहिला गिअर टाकल्यानंतर एक 10-15 फूट गेल्यानंतर पुढे गेल्यानंतर दुसरा गिअर टाकायचा. दुसऱ्या गिअरला गाडी बंद पडत नाही. फक्त पहिल्या गिअरलाच गाडी बंद पडायची दाट शक्यता असते. त्यामुळे क्लचवर कंट्रोल ठेवावं लागतं. आम्ही आज रविवारी निवांत गावाकडे जात आहोत. त्यानिमित्त श्रेयसला मी गाडी शिकवतोय. त्याची बऱ्याच दिवसापासूनची इच्छा होती, परंतु मी असं म्हटलं की 18 वर्षे पूर्ण झाल्याशिवाय गाडी शिकायची नाही. तो आता 12वीला आहे. त्यामुळे त्याला आता 18 वर्षे पूर्ण होतील. त्यामुळे गाडी पूर्ण शिकून झाल्यानंतर लायसन त्याचा आम्ही काढणार आहोत. नंतर काही प्रॉब्लेम येणार नाही. मंडळी, आपण देखील अशीच गाडी शिकण्यासाठी ट्राय करू शकता. हे आपण नामलगाव फाट्याजवळ आम्ही आहोत.
त्याचा आनंद मी आज घेतो आहे. गाडीमध्ये कंट्रोल खूप महत्वाचं असतं. मंडळी, असं म्हटलं जातं, गाडी फक्त पळवणं म्हणजे गाडी आली असं नाही, तर गाडी सावकाश देखील चालवता आली पाहिजे. ब्रेक आणि क्लच याचं संतुलन आपल्याला मोटरसायकल चालवत असताना साधता आलं पाहिजे, संतुलन ठेवता आलं पाहिजे. असं म्हटलं जातं की ज्याला सायकल येते त्याला स्कूटी येते, आणि ज्याला स्कूटी येते गिअर शिकून घेतल्यानंतर त्याला मोटरसायकल ही येत असते. गेल्या 8 दिवसापासून माझ्या मुलाला मी गिअरचं ट्रेनिंग देत होतो. त्याचाच परिणाम तो आज चांगल्या पद्धतीने गाडी चालवत आहे. गाडी चालवत असताना आपल्या पायात ब्रेक आहे, उजव्या पायात ब्रेक आहे, हे प्रत्येक वेळेला लक्षात ठेवावं लागतं. कधी कधी गल्लत होऊ शकते, कारण ज्याला स्कूटी चालवायची सवय आहे त्याला हातातलं ब्रेकची सवय असते. त्यामुळे हातातलं ब्रेक, जर डाव्या हातातलं ब्रेक असतं स्कूटीला, मात्र डाव्या हातामध्ये मोटरसायकलला क्लच असतो. त्यामुळे याची देखील दखल घेतली पाहिजे की आपण क्लच कधीही दाबायचा नाही, कारण क्लच दाबल्यानंतर गाडी फ्री होते आणि धोका होण्याची शक्यता दाट असते. म्हणून गाडी कंट्रोल मध्ये चालवलेली केव्हाही उत्तम. अपघाताचं कारण हेच असतं, जेव्हा आउट ऑफ कंट्रोल गाडी होते तेव्हा अपघात घडतो. ही समोर आपण पाहत आहे पांढरी रेषा हायवे वरती आहे. या रेषेच्या डाव्या बाजूला आपली गाडी, मोटरसायकलसाठी ती रेषा आहे, त्याच्या इकडनं गाडी जाता कामा नये. म्हणून असे काही RTOने दिलेले प्रतिबंध आहेत, त्या नियमांचं पालन आपण गाडी चालवताना जरूर केलं पाहिजे. आज माझ्या मुलाला सलग हायवेवरती गाडी चालवायची मी शिकवत आहे. गावाकडे जात असताना गावापर्यंत अगदी चांगल्या प्रकारचा रोड आहे. गाडी 3 टप्प्यामध्ये शिकावी लागते मंडळी. आधी मोकळ्या रोडवरती, नंतर थोडीशी गर्दीमध्ये, आणि त्यानंतर मग शहरामध्ये. गाडीवर कंट्रोल मिळवल्यानंतर गर्दीमध्ये गाडी आपल्याला चालवता येते. तेव्हा मंडळी, आपण देखील आपल्यापैकी ज्यांना कुणाला गाडी येत नसेल, मी काही टिप्स देईल, त्या टिप्स फॉलो केल्यानंतर नक्कीच आपल्याला मोटरसायकल ही चालवता येईल ही अपेक्षा आहे. सुरुवातीला बटन स्टार्ट असेल तर बटन स्टार्ट गाडी करावी, त्यापूर्वी न्यूट्रल गाडी असेल. सुरू झाल्यानंतर फर्स्ट गिअर आपण टाकावा. फर्स्ट गिअर टाकल्यानंतर काही गाड्यांचा पुढे आहे, काही गाड्यांचा मागे आहे फर्स्ट गिअर. तो गिअर टाकल्यानंतर ॲक्सिलेटर थोडंसं मेंटेन ठेवावं, ॲक्सिलेटर थोडंसंच वाढवावं, क्लच दाबून
क्लच दाबून फर्स्ट गिअर टाकल्यानंतर क्लच हळूहळू सोडायचा आहे. एकदाच एकदम तो क्लच सोडायचा नाही. साधारणपणे अर्धा क्लच हळूहळू सोडायचा, अर्ध्यावर तो तसाच पकडून ठेवायचा आहे. आणि गाडी चालायला लागल्यानंतर तो राहिलेला अर्धा गिअर, अर्धा क्लच हा हळूहळू सोडून ऍक्सिलेटर मेंटेन ठेवून, म्हणजे हळूहळू ऍक्सिलेटर वाढवावं. गाडी आता स्पीड मध्ये येईल. स्पीड मध्ये गाडी आल्यानंतर लगेच क्लच दाबून पटकन दुसरा गिअर टाकायचा आहे, क्लच पटकन सोडायचा आहे आणि आता आपली गाडी बंद पडणार नाही. दुसरा गिअर टाकल्यानंतर आणखी 20 ते 25 फूट पुढे गेल्यानंतर तिसरा गिअर टाकायचा. स्पीड गाडी धारण करेल आणि त्यानंतर मग आणखी पुढे गेल्यानंतर, थोडस पुढे गेल्यानंतर चौथा गिअर टाकायचा. आता माझी गाडी चौथ्या गिअर वरती आहे. स्पीड देखील मेंटेन आहे. जे नवशिके आहेत त्यांनी सुरुवातीला दुसऱ्या गिअर पर्यंतच गाडी ठेवावी, ही काळजी घ्यावी. कारण गाडी तिसऱ्या आणि चौथ्या गिअर मध्ये ते स्पीडचे गिअर असतात, त्यामुळे खूप स्पीड धारण करते. आपल्याला कंट्रोल होईल की नाही हे आपण पाहावं आणि त्यानुसारच पुढची कृती करावी, म्हणजे पुढचे गिअर आपण टाकावेत. अशा प्रकारच्या ह्या टिप्स ज्या आहेत त्या आपण फॉलो करा. माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, कारण यानंतरच्या काळामध्ये देखील मी अशाच प्रकारचे अनेक वेगवेगळ्या विषयावर व्हिडिओ चॅनलवरून सोडत राहणार आहे. तेव्हा आजचा गाडी शिकण्याचा हा प्रवास इथेच थांबवतो. धन्यवाद. आपला प्रवास सुखाचा हो. सर्वांना आपला दिवस शुभ जावो ही सदिच्छा देऊन मी या ठिकाणी थांबतोय. नमस्कार.